Hello friends, welcome to our YouTube channel बालमैत्रीण. असा उच्चार करायचा. मग पाहूया आपण इथे स्पेलिंग काय दिलेत. पहा इथे ब ई बी. ओके, ब बीचं फोनिक आहे ब, डबल ईचं फोनिक ई. ब ई जोडायचं जसं की आपण मात्रा मराठीमध्ये मात्रा जोडतो. ब अधिक ई बरोबर बला दुसरी वेलांटी बी. बी म्हणजे मधमाशी, जसं चित्रामध्ये दिसते. आणि जेव्हा आपण मुलांना फोनिक्स शिकवतो, शक्यतो मुलांना चित्रांसोबत शिकवा, म्हणजे आपल्याला त्याचं मीनिंग मुलांना एक्स्ट्रा वेगळं सांगावं लागत नाही. आपलं काम कमी होतं आणि मुलांना वर्डसुद्धा पटकन समजतात. नेक्स्ट ब ई फ. ब आणि ई परत एकदा ॲड होणार. बी फ बीफ. बीफ म्हणजे मटन. आज आपण पाहणार आहोत डबल ईचं फोनिक. म्हणजे स्पेलिंगमध्ये जेव्हा दोन्ही ई जवळजवळ येतात तेव्हा काय बोलायचं. मग दोन्ही ई जवळ आल्यावर बोलायचं ई, म्हणजे ई ई इडलिंबूचा. बी हाईव. बी हाईव म्हणजे मधमाशीचं पोळं. नेक्स्ट ब ई ट बीट किंवा ब ईट बीट रूट, बीटरूट. बीटरूट ओके, सगळ्यांनाच माहिती आहे. नेक्स्ट ब ई ट ल बीटल. बीटल म्हणजे किडा असतो ना, त्याला बीटल म्हणतो आपण. सी एचचं फोनिक आहे च. च ई आणि एस आहे, पण एसचं फोनिक इथे स घ्यायचं नाही, कारण एसच्या पुढे आणि मागे वोवल आलेलं आहे, म्हणून एसचं साऊंड होणार इथं ज. च ई ज चीज. नेक्स्ट च ई ता ह चित्ता, पण ह थोडाच साऊंड करायचा. हचा पूर्ण साऊंड नाही करायचा. चित्ता ह असं नाही म्हणायचं, चित्ता. नेक्स्ट च चिम पॅन झी, चिम्पॅन्झी. नेक्स्ट इल इल. नेक्स्ट फ ई ट फीट. नेक्स्ट ग ई ज. परत पहा इथे जसं ई एस ई आलं आहे तसं इथे पुन्हा ई एस ई आलं आहे, त्याच्यामुळे एसचं साऊंड ज होणार. गीज. गीज म्हणजे एकापेक्षा जास्त बदक जेव्हा असतात तेव्हा, हंस जेव्हा असतात एकापेक्षा जास्त तेव्हा त्याला गीज म्हणतात. नेक्स्ट ज ई प जीप. न ई नी. आता पहा हे नीचं स्पेलिंग बऱ्याच जणांना ऑलरेडी माहिती आहे की पहिला के सायलंट असतो, म्हणजे त्याचा कुठलाही फोनिक होत नाही. ईच लीच. नेक्स्ट ल ई क लीक. नेक्स्ट न ई ड नी ड ल निडल. आणि शेवटचा जो ई आहे त्याचा सुद्धा साऊंड होत नाही काही. क्यू यूचं फोनिक आहे क्व ई न क्वीन. क्वीन म्हणजे राणी. र ई ल रील. रील म्हणजे दोऱ्याचा जो बंडल आहे त्याला रील म्हणतात. स्क्र. बघा एसचं फोनिक स, सीचं फोनिक क, आरचं फोनिक र. स क आणि र जोड शब्द होणार, जोडाक्षर होणार, आणि जोडाक्षर तयार झालं स्क्र ई न स्क्रीन. नेक्स्ट स ई सी व ई ड विड, सी विड. नेक्स्ट स ई ड सीड. स ई सी स ऑ सॉ. ओके, आता पहा इथे वाचताना कसं करायचं. जोपर्यंत पुढचं कन्सोनंट येत नाही तोपर्यंत ते जोडून म्हणजे ते एक अक्षर तयार करायचं. जसं की इथे पहा ई ए होतं, ई ए नंतर डब्ल्यू हा कन्सोनंट आला आहे, मग आपण आधीचं एक अक्षर तयार केलं स ई सी, आणि व नंतर डबल ई आला आहे आणि पुन्हा कन्सोनंट डी आला आहे, मग डीच्या आधीच्या अक्षरांचं आपण एक अक्षर बनवलं, जसं की व ई वी. ओके, आता इथे पहा बरं, एस सी आणि आर याच्यामध्ये कुठेही वोवल आलं नव्हतं, त्याच्यानंतर डबल ई हे वोवल आलं आहे, म्हणून आपण काय केलं, ह्या 5 लेटर्सचं मिळून एक शब्द बनवला स्क्री, आणि मग त्याच्या पुढे न लावलं. म्हणजे काय, जोपर्यंत पुढचं कन्सोनंट येत नाही तोपर्यंत जेवढे वोवल्स आहेत त्यांचं मिळून एकच अक्षर तयार करायचं. नेक्स्ट श ई प शीप. शीप म्हणजे मेंढी. आता इथे पुन्हा बघा स ट र स्ट्र. ई ट स्ट्रीट. स्ट्रीट म्हणजे रस्ता. ट्र ई ट्री. व ई ड विड. विड म्हणजे गवत.
व्हील व्हील. नेक्स्ट च इयर चेअर लीडर. If you like it, then like it. If you love it, then subscribe it. And don't forget to click on bell icon. Thank you for watching.